Hello friend, today we are going to learn future continuous tense in easy way. चालू भविष्य काळ. I am Anil Ashok Bharti from Vidya Vihar Vidyalay Sendurjana Bazar. We are going to learn very sensitive topic that is future continuous tense. Let's go and enjoy it. So friend, today we are going to learn what is future continuous tense. It will be important to us to understand what is future continuous tense in English. Future continuous tense is used to describe the action, a verb tense that shows an action happening over a period of time in the future. जेव्हा एखादी क्रिया भविष्यकाळात केव्हा तरी निश्चित घडत असेल असे आपल्याला खात्रीपूर्वक वाटते, तेव्हा अशी होणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भविष्यकाळाचा उपयोग करतात. भविष्यकाळात एखादी क्रिया चालू असेल असं दाखवायचं असेल तेव्हा चालू भविष्यकाळाचा उपयोग आपण करू शकतो. या वाक्यामध्ये भविष्यात एखादी क्रिया त्या काळात त्यावेळेस चालू आहे असं दाखवण्यासाठी चालू भविष्यकाळाचा आपण वापर करू शकतो. मित्रहो, फ्युचर कंटिन्युअस टेन्सची फॉर्म्युला आणि स्ट्रक्चर म्हणजेच वाक्यरचना आणि सूत्र आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे या स्लाइडमध्ये दिलेल्या सूत्रानुसार म्हणजेच सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस बी प्लस V4 म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल प्लस ओ प्लस सी अशा प्रकारचे सूत्र या फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे दिलेले आहे. यामध्ये चालू भविष्यकाळाच्या वाक्यामध्ये शाल आणि विल हे शाल कुठे वापरायचं आणि विल कुठे वापरायचं याचं पण आपल्याला वर्णन सांगितलेलं आहे. चालू भविष्यकाळामध्ये फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये मुख्यतः करता जर आय वी हे सर्वनाम असेल तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळे शाल याचा वापर केला जातो आणि त्याचबरोबर ही सी इट दे यू अशा प्रकारचे सर्वनाम असेल तसेच कुठल्या प्रकारचं नाम येत असेल तर अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये किंवा अशा प्रकारच्या वाक्याची सुरुवात होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला विल हे शाल विलचं रूप वापरावं लागते आणि अशा प्रकारे वाक्य आपल्याला पूर्ण करावे लागते. मराठीच्या वाक्यात चालू भविष्यकाळ ओळखणे आपल्याला आवश्यक आहे. जर एखाद्या वेळेस मराठीचं वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये करायचं असेल आणि किंवा इंग्रजीचं वाक्य जर आपल्याला मराठीत करायचं असेल तर अशा वेळेस सर्वप्रथम मराठीतील वाक्य इंग्रजीत कसे करायचे ते आपण बघूया. मराठीतील वाक्य इंग्रजीत करताना सर्वप्रथम मराठीतील वाक्याचा काळ आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे, जेणेकरून मराठीतील चालू भविष्यकाळाचं वाक्य ओळखलं तर त्यामध्ये योग्य ते सूत्राचा वापर करून आपण मराठीतील वाक्याच्या शेवटी जर साधारणपणे त, असेन किंवा असणार अशा प्रकारच्या शब्दांनी जर वाक्याचा शेवट होत असेल तर ते मराठीतील वाक्य चालू भविष्यकाळ म्हणजेच फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे आहे असे ओळखावे लागते. मित्रहो, अनेक प्रकारच्या वाक्यांचा शेवट खेळत असेन किंवा असणार, लिहित असेन किंवा असणार, सांगत असेन किंवा असणार अशा प्रकारे दिलेल्या शब्दांनी जर वाक्याचा शेवट होत असेल तर त्या वाक्यात चालू भविष्यकाळ आहे म्हणजेच फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे किंवा ते वाक्य मराठीतील चालू भविष्यकाळाचे आहे असे ओळखावे लागते. आणि त्यानंतर ते वाक्य ओळखल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला सूत्र वापरून ते वाक्य मराठीतून इंग्रजीमध्ये करता येणे सोपे होऊ शकते. मित्रहो, चालू भविष्यकाळ मराठीच्या वाक्याचे इंग्रजीत रूपांतर करताना आपल्याला काही नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यापैकी पहिला नियम म्हणजे सर्वप्रथम मराठीच्या वाक्याचा काळ ओळखा, जो मी तुम्हाला अगोदरच्या स्लाइडमध्ये कसा ओळखायचा ते सांगितले आहे. नंबर 2, काळ ओळखल्यानंतर सर्वप्रथम वाक्याच्या सुरुवातीला कर्ता लिहावा. नंबर 3, कर्त्यानुसार योग्य ते शाल बी किंवा विल बी वापरावे लागते. त्यानंतर चौथा नियम, काळाचे चौथे रूप म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल आपल्याला वापरावे लागते. त्यानंतर 6वा नियम म्हणजे क्रियापदाचे चौथे रूप नंतर कर्म
म्हणजे ऑब्जेक्ट लिहावा लागतो आणि ऑब्जेक्ट लिहिल्यानंतर वाक्यामध्ये उरलेलं वाक्य म्हणजेच रेस्ट ऑफ द सेंटेन्स असेल तर ते लिहावे लागते आणि शेवटचा नियम म्हणजे वाक्याच्या शेवटी आपल्याला पूर्णविराम द्यावा लागतो, कारण संपूर्ण वाक्य टेन्समधील किंवा काळामधील वाक्य हे असर्टिव्ह सेंटेन्सचे असतात, कारण त्या वाक्याची सुरुवात ही कर्त्याने झालेली असते. म्हणून अशा प्रकारच्या वाक्यांच्या शेवटी फुल स्टॉप देणे आवश्यक आहे. चालू भविष्यकाळाचे मराठीतल्या वाक्याचं इंग्रजीत रूपांतर कसं करायचं बघा. सूत्र दिलेलं आहे सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस बी प्लस V4 प्लस O प्लस C. आता मराठीचं एक वाक्य आहे, तू सहलीला जात असेन किंवा असणार. या वाक्याचा शेवट असेन किंवा असणार आणि त्या अगोदर जा त्या शब्दाला त लागलेला आहे. बघा, या वाक्यातील कर्ता यू आहे, यूच्या पुढे विल लागलेला आहे आणि त्यानंतर बी, त्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप, त्यानंतर ऑब्जेक्ट. अशा प्रकारे वाक्य तयार झालेलं आहे. यू विल बी गोईंग टू पिकनिक. दुसरं वाक्य आम्ही पुस्तके वाचत असेन असणार. वाचत या शब्दाला त लागला आणि पुढे असेन किंवा असणार, म्हणून हे वाक्य मराठीतील चालू भविष्यकाळाचे आहे. वी शॅल बी रीडिंग बुक्स. तिसरं वाक्य तो गणित सोडवत असेन किंवा असणार. सोडवत या शब्दाला त लागलेला आहे आणि असेन असणार, म्हणून हे वाक्य चालू भविष्यकाळाचे आहे. वाक्य वी शॅल बी रीडिंग बुक्स, जसं आम्ही पुस्तके वाचत असेन असणार असं आपण केलं होतं, त्याच पद्धतीने तो गणित सोडवत असेन असणार म्हणजे ही विल बी सॉल्विंग मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स. रामपत्र लिहित असेन किंवा असणार. यामध्ये लिहित शब्दाला त लागला आणि असेन किंवा असणार असं पुढं लागलेलं आहे. यावरून आपण असं ओळखायचं म्हणजेच त असेन असणार की हे वाक्य मराठीतील चालू भविष्यकाळाचे आहे. आणि आता आपल्याला या वाक्याचं इंग्रजीमध्ये रूपांतर करायचं आहे. असं लक्षात घेताना चालू भविष्यकाळाचं सूत्र जे सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस बी प्लस V4 प्लस O प्लस C आहे ते वापरायचं. म्हणजेच राम हा सब्जेक्ट आहे, राम नंतर विल, त्यानंतर बी, त्यानंतर रायटिंग लेटर. अशा प्रकारे वाक्य तयार होईल. मित्र, या ठिकाणी काही मराठीतील वाक्य आणि त्या मराठीतील वाक्याचं इंग्रजीत रूपांतर करून दाखवलेलं आहे. ती आम्हाला सल्ला देत असेन म्हणजे सी विल बी ॲडवायसिंग अस. ते आम्हाला शिकवित असेल, दे विल बी टीचिंग अस. मी गाडी चालवित असेल किंवा असणार, आय शॅल बी ड्रायव्हिंग कार. राम माझ्याशी बोलत असेल, राम विल बी टॉकिंग विथ मी. आम्ही मैदानावर धावत असेल, वी शॅल बी रनिंग ऑन द ग्राउंड. मित्र हो, ही जी वाक्य आहे या वाक्यांच्या प्रत्येक वाक्याचा शेवट क्रियापदाला त आणि पुढे असेन किंवा असणार असा शब्द आलेला आहे. त्यावरून हे वाक्य चालू भविष्यकाळाचे आहे असे ओळखावे आणि त्या वाक्यामध्ये फ्युचर कंटिन्युअस टेन्सच्या सूत्राचा योग्य तो वापर करावा आणि दिलेले वाक्य मराठीतील इंग्रजीमध्ये कसं करायचं ते लक्षात घ्यावं आणि इंग्रजीतील वाक्य मराठीत कसं करायचं हे मी तुम्हाला पुढे समजून सांगणार आहोत. ज्याप्रमाणे आपण मराठीतील वाक्याचं इंग्रजीत रूपांतर करणे शिकलो, त्याचप्रमाणे आता या ठिकाणी काही इंग्रजीतील वाक्य आहे त्याचं आपल्याला मराठीत रूपांतर करणं शिकावं लागेल. राधा विल बी क्लिनिंग द हाऊस. या वाक्यामध्ये सब्जेक्ट राधा आहे, विल वापरलेला आहे, त्यानंतर बी, त्यानंतर क्रियापदाचे चौथे रूप आणि शेवटी ऑब्जेक्ट वापरलेला आहे. म्हणून हे वाक्य फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे आहे आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्सच्या वाक्याचा मराठीत रूपांतर त असेन किंवा असणार होतो. म्हणून राधा घर स्वच्छ करत असेन किंवा असणार. दे विल बी युजिंग कॉम्प्युटर. ते संगणकाचा वापर करत असेन किंवा असणार. दे विल बी लर्निंग इंग्लिश. ते इंग्रजी शिकत असेन किंवा असणार. यू विल बी स्टार्टिंग न्यू जॉब. तू नवीन काम सुरू करत असेन किंवा असणार. ही विल बी वर्किंग फॉर मदर. तो आईकरिता काम करत असेन किंवा असणार. अशा प्रकारचे
इंग्रजीतील वाक्यांचं मराठीत रूपांतर आपण केलेलं आहे. मित्रहो, वरील सर्व बाबींचा विचार केला तर प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापदाला त आणि शेवटी असेन किंवा असणार असा शब्द लागलेला आहे आणि त्यावरून हे मराठीतील वाक्य आपल्याला बनवता येणे सोपं होतं. आणि सूत्रामध्ये वाक्य बसवलं तर सूत्राच्या पद्धतीने चाललो तर आपल्याला इंग्रजीतील वाक्य मराठीत आणि मराठीतील वाक्य इंग्रजीत करणे अगदी सोपं जाऊ शकते. या ठिकाणी काही वाक्य दिलेली आहे. आय शॅल बी रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित असेन किंवा असणार. वी शॅल बी प्लेइंग क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळत असेन किंवा असणार. यू विल बी टेलिंग द स्टोरी, तू गोष्टी सांगत असेन किंवा असणार. ही विल बी सिंगिंग अ सॉन्ग, तू गाणे गात असेन किंवा असणार. सी विल बी डान्सिंग, ती नृत्य करत असेन किंवा असणार. राम विल बी ड्रॉइंग अ पिक्चर, राम चित्र काढत असेन किंवा असणार. अशा प्रकारे मित्रहो, आपण बरीच वाक्य चालू भविष्य काळात बघितलेली आहे. दिलेल्या सूत्रांचा वापर करून आपल्याला मराठीतील वाक्याचे इंग्रजीत रूपांतर करता येते आणि इंग्रजीतील वाक्याचे मराठीत रूपांतर करता येऊ शकते. फक्त काळाचा योग्य तो वापर आणि सूत्रांचा योग्य तो वापर आणि दिलेले मराठीचे वाक्य व्यवस्थित ओळखता जर आलं तर कुठल्याही इंग्रजीतील वाक्याचं मराठीत भाषांतर करता येऊ शकते किंवा कुठल्याही इंग्रजीतील भाषाचं किंवा वाक्याचं आपल्याला व्यवस्थितपणे माहिती कलेक्ट करता येऊ शकते, ती आपल्याला समजून घेता येऊ शकते. थँक यू फ्रेंड फॉर वॉचिंग, सबस्क्राईब अँड लाईक माय चॅनल. I am very thankful to you to watch this video. Thank you very much.